श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव आज तुम्हाला काही सांगायला आले आहेत. बाळा, तुझ्या मनात तू खूप काही शंका घेतोस. त्या शंकेचे निरासन करण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहोत. बाळा, तू खूप काही विचारही करतोस. त्या विचारामध्ये काही नकारात्मक विचार तुझ्या मनात असतात. ते तुझ्या मनात घर करून बसू नये यासाठी आज हा संदेश आहे. बाळा, जेव्हा कधी मनाला काही जर शंका येत असतील तर आम्ही आहोत त्याचे निरसन करायला. मग इतरत्र कशाला फिरायचे बाळा? मनापासून नामस्मरण करत जा, कारण नामस्मरणाद्वारे तू आमची प्राप्ती करतोस. देव म्हणतात, जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांनी हा संदेश शेवटपर्यंत ऐकावं अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, जर तू या संदेशापर्यंत आला असेल तर आता काळजी करणे अगदी या मिनिटाला, या क्षणाला सोडून दे बाळा. आज जे तुमच्यासाठी आम्ही संदेश देत आहोत त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून ऐक बाळा. तुम्ही जर काही कामाला निघता आणि मनात शंका ठेवता तेव्हा ते कार्य होण्यासाठी विलंब लागतो. पण जेव्हा तुमच्या मनात काही शंका नसते आणि तुम्ही पुढे चालत राहता तेव्हा ते कार्य पूर्ण होते. देवाचा दावा करता तेव्हा ईश्वरही, परमेश्वरही तुमच्याकडे ते चमत्कार, ते आशीर्वाद वेगाच्या दिशेने पाठवू इच्छिता. पण देवही एक सांगतात की तुम्ही मनात शंका करू नका, कारण जो तुमच्याकडे येत आहे ते फार दिव्य आहे. ते अलौकिक आशीर्वाद आहे. ते सर्वांनाच मिळतील असे काही नाही, कारण बाळा, जो कोणी योग्य आहे त्यापर्यंत ते आशीर्वाद येतात. आज तुम्ही संदेश देखील ऐकत आहात. हा संदेश प्रत्येकजण तर ऐकणार नाही, प्रत्येकापर्यंत हा संदेश पोचणार नाही, हे तर तुम्ही मानता ना. त्याचप्रमाणे देवाचा आशीर्वाद आहे त्या प्रत्येकाला मिळतो जो ईश्वराचे चिंतन मनापासून करतो, जो ईश्वराचे ज्ञान मनापासून करतो. बाळा, जर देवाने प्रत्येकाला सारखाच आशीर्वाद दिला तर त्याच्या कर्माचे काय? प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ मिळत असते. त्याची प्राप्ती तुम्ही करून घेता, कारण तुमचे कर्मच मोजल्यात जातात. तेव्हा जवळ ते टाकले आहेत त्यात तुमचे कर्म मोजल्यात जातात. त्यात पायाचे पुण्य अधिक असते, कर्म चांगले असतात, त्याच्याकडे तो अधिक आशीर्वाद दिला जातो. हे तर तुम्ही मानता ना. मग चांगले कर्म करत जा. जेव्हाही ईश्वर तुम्हाला काही सांगू इच्छिता त्यात तुम्ही सत्कर्म करावे, हीच ईश्वराची तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला स्वामीकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल तर 2222 टाईप करा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्ही असेही कर्म करता जे कधी तुम्ही चांगले कर्म करून विसरूनही जाता, पण देवाजवळ मात्र ते नमूद असतात. त्याचे पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ आली आहे बाळा. आजसुद्धा तीच वेळ साध्य झाली आहे. या क्षणाला जे कोणी आज हा संदेश ऐकत आहे त्यातपर्यंत देव हा संदेश देऊ इच्छितात की तुझे भाग्य बदलायला आले आहे, कारण तुझी ती वेळ आली आहे. तुझे सौभाग्य आता चमकून उठणार आहे. ईश्वराने तुमचे ते चांगले कर्म बघितले आहेत. आता तुम्हाला त्या संधी दिल्या जातील आणि ते आशीर्वाद दिल्या जातील. त्यासाठी तुम्ही खूप काळापासून प्रयत्न करत आहात बाळा. आता निश्चित हो, कारण स्वामी स्वतः तुझ्यापर्यंत ते आशीर्वाद देऊन आले आहे. कारण बाळा, तू आमचा प्रिय आहेस. तुला या दुःखात, कष्टात पाहून आम्ही स्वतः तुझ्यापर्यंत आलो आहोत. आता काळजी करणे थांबव. तू जे काही पुण्य कमवले आहे, जे काही पूजा प्रार्थना केले आहे, ती ईश्वराच्या चरणी रुजू झाली आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात. आता तुमचे जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे काही प्राप्त व्हायचे हवे ते आता ईश्वर तुमच्यापर्यंत स्वतः घेऊन आले आहेत. स्वामी सांगतात, माझ्या बाळा, कधीही काहीही कमतरता मी भासू देणार नाही, कारण तू माझा दावा करत आहेस त्याने तो कर्म पूर्ण केला आहे. तो योग्य मार्गावर आहे, तेव्हा आता त्याला काळजी करण्याची काही कारण नाही. कारण बाळा, जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालता, चांगले कर्म करता तर चांगली गती प्राप्त करा. बाळा, आता तुझे ते मागचे भोग संपले आहे, त्यामुळे तुला दुःख होत होते, तुला कष्ट होत होते. आता देवाने तुझा
दावा स्वीकार केला आहे. तुमचा दावा देवाने स्वीकार करावा यासाठी गॉड इज ग्रेट टाईप करा. पण तूही विश्वास कर, आता तुझ्याकडे ते दिवस आनंदाचे येत आहेत. ते सगळं काही तुला मिळणार आहे जे तुला स्वप्नासारखे भासत होते. अगदी पुढील क्षणाला सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होईल, कारण तुम्ही तुमचे प्रेम आकर्षित करत आहात. तुम्हाला जे नाते हवे आहे त्यात गोडवा निर्माण होईल, कारण तुम्ही ते ईश्वराकडे मागितले आहे. देवसुद्धा तुम्हाला ते देऊ इच्छितात. देव म्हणतात, आता तुझ्यासाठी त्या सुवर्ण संधी मी पाठवत आहे ज्याची तू आतुरतेने वाट पाहत आहे. बाळा, तू खूप काही आमच्याकडे मागत आहेस. आम्ही तुला ते देऊ इच्छितो आशीर्वादाच्या रूपात. आत्ता काळजी करू नकोस, कारण आता तुझ्यासाठी ते सुवर्ण दिवस सुरू होणार आहे. त्यासाठी तू प्रयत्न करत आहेस. बाळा, तुला जे काही प्राप्त होईल ते देवाच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या चांगल्या कर्मामुळे. तू जे काही मिळवत आहे ते श्रद्धेने तू मिळव आणि जे काही प्राप्त होईल ते आनंदाने स्वीकार कर, कारण देव इच्छितात की तू आता आनंदी राहावे, आनंदाने उत्साहाने जीवन व्यतीत करावे, कारण तू खूप काही कष्टपूर्वी घेतला आहेत. आता ते सर्व काही फळाला तुझे कर्म आले आहेत, म्हणून तुला सुखाचे दिवस येत आहेत, समृद्धीचे दिवस येत आहेत. आता काळजी करणे थांबव, कारण देव तुझ्यापर्यंत आशीर्वाद द्यायला आले आहेत. देव म्हणतात, आजपर्यंत तुला जी कमतरता भासायची ती पैशासाठी असो, प्रेमासाठी असो की नात्यासाठी असो, आता ते पुरवठा केल्या जाईल, कारण देव तुमच्याकडे ते चमत्कारिक आशीर्वाद पाठवू इच्छितात. तुम्ही आनंदाने त्याचा स्वीकार करावा अशी देवाची इच्छा आहे. खूप काही सुख तुझ्याकडे पाठवत आहे. देव म्हणतात, बाळा, आनंदी होण्याची हीच तर वेळ आहे. आनंदी राहा. तुला जे काही देत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर. तुमच्यासाठीच येत आहे तो इतका काही आनंदमय असेल की तू ईश्वराचे धन्यवाद देखील करशील. बाळा, देव म्हणतात, सुखी राहा. तुझ्या कल्याणासाठी तुला सर्व काही दिल्या जात आहेत. आता तुझे कल्याणच होईल, तेव्हा मनाला आनंदी ठेव. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. माझ्या मुला, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेत. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी आहे, फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त. नमस्कार स्वामी भक्तांनो, आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आजचा संदेश आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.